सर, सर्वप्रथम सिन्नर तालुका वैद्यकीय व्यावसायिक सेवाभावी संस्थेच्या वतीने इथे उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचे मी सहर्ष स्वागत करतो। नोव्हेंबर 2025 मध्ये आमच्या कार्यकारिणीने कार्यकारिणीची सूत्रे हातात घेतली। कार्यकारिणीची सूत्रे जेव्हा हातात घेतली त्यावेळेस याची जाणीव होती, ज्या संस्थेला आपण रिप्रेझेंट करत आहोत, अतिशय ज्वाज्वल्य अतिशय दैदिप्यमान अशा माणसांनी ही संस्था उभी केलेली आहे आणि आपलं ते कर्तव्य आहे की त्या पदाला आपण पुरेपूर न्याय द्यायचा आहे। संस्थेच्या स्थापना झाल्यापासून ज्या सगळ्या डॉक्टर्सनी सिनियर डॉक्टर्सनी या संस्थेचं अध्यक्षपद भूषवलं, ज्या डॉक्टर्सनी या पदाधिकारी म्हणून काम केलं, अतिशय उत्तम प्रतीचं काम आणि संस्था रजिस्टर करण्यापासून सगळ्या प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे। आणि संस्थेला एक वेगळ्या प्रकारे सर्व डॉक्टर्समध्ये संस्थेचा मुळात उद्देशच हा होता की सर्व डॉक्टर्समध्ये एकोप्याची भावना निर्माण होणे, प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये कुठेतरी हक्काचं व्यक्ती हक्काची माणसं आपल्या तिकडे असावीत या उद्देशाने संस्थेची स्थापना झाली आणि आजपर्यंत त्याच गौरवतेने त्याच अभिमानाने प्रत्येकजण प्रत्येक पदाधिकारी त्या संस्थेवर काम करतोय। मागच्या कार्यकारिणीने आतापर्यंत सगळ्याच अध्यक्षांनी खूप चांगलं काम केलं, परंतु त्यावर सगळ्यांवर कळस चढवला त्या मागच्या कार्यकारिणीने। डॉक्टर ज्योती मोरे मॅडम आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी जे काम केलेले मागच्या 2 वर्षामध्ये, अक्षरशः त्या कामापर्यंत आपण जाऊ की नाही अशी साशंकता नक्कीच आमच्या मनात होती, परंतु कोणी ना कोणी ते पद घेतलंच पाहिजे। ज्या दिवशी ज्योती मोरे मॅडम पदावरनं पाय उतार झाल्या, मॅडमचं म्हणणं होतं की सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे, प्रत्येकाने काम केलं पाहिजे आणि प्रत्येकामध्ये तेवढा विश्वास आमच्यामध्ये आहे प्रत्येकाबद्दल की प्रत्येकजण ते काम करू शकतो। त्या प्रचंड निग्रहाने आम्ही संस्थेची सर्व सूत्रे हातात घेतली। मनामध्ये नक्कीच आशंका होती, आपण त्या पदाला न्याय देऊ का? मोरे मॅडम आणि त्यांच्या कार्यकारिणीने जे काम केलं त्याच्या कुठेतरी आपण जाऊ शकतो का? जी एक प्रचंड मोठी रेष निर्माण केलेली आहे त्या रेषेच्या आसपास तरी आपण जाऊ का या उद्देशाने कामाला सुरुवात केली। आणि मित्रांनो, पहिलाच सगळ्यात मोठा प्रोग्राम आला तो स्पंदनची सुरुवात झाली ती प्रायोजकांकडून। कोणताही कार्यक्रम करायचं म्हणजे अर्थकारण सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि त्या अर्थकारणासाठी मी मनापासून धन्यवाद देतो आम्हा सर्व प्रायोजकांचे। अत्यंत सरळ हाताने ज्या प्रायोजकाकडे मी गेलो त्या प्रत्येक प्रायोजकाने मला कोणी नाउमेद केलं नाही, कोणी निराश केलं नाही आणि मित्रांनो, त्याचा परिपाक आहे की आज आपण हा कार्यक्रम या यथार्थपणे आपण करू शकत आहे। सगळ्यांनी जो क्रीडा महोत्सवाला प्रतिसाद दिला, अत्यंत भरभरून प्रतिसाद दिला। सायकलिंग असेल, मॅरेथॉन असेल, व्हॉलीबॉल असेल, अक्षरशः जीवाची बाजी लावून, हे मी अत्यंत जबाबदारीने म्हणतोय कारण आमचे प्लेयर अक्षरशः फ्रॅक्चर झालेले आहेत। म्हणजे हे जे म्हणतोय की जीवाची बाजी लावून प्लेयर लढलेले आहेत, ती अगतिकता त्याचप्रमाणे तो उत्साह प्रचंड पराकोटीला पोहोचलेला होता। व्हॉलीबॉल असेल, क्रिकेट असेल, बॅडमिंटन असेल, टीटी असेल, मुलांचे सगळे गेम्स असतील, सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला, सर्वांनी पार्टिसिपेट केलं आणि त्या सगळ्या कार्यक्रमाचा परिपाक म्हणजे आजची कल्चरल नाईट। मित्रांनो, तुम्हा सर्व सहकाऱ्यांचं मी पुन्हा एकदा हार्दिक आभार मानतो की तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आम्ही हे काम सगळं करू शकलो। असाच प्रतिसाद आता नोव्हेंबरमध्ये आम्ही कार्यकारिणी सूत्रे हातात घेतलेली आहेत। आम्ही कार्यकारिणी सूत्रे हातात घेऊन हार्डली 3 ते 4 महिने झालेले आहेत। अजून 2 वर्ष आम्हाला पूर्ण संस्थेचा कारभार करायचा आहे। तर मी पुन्हा एकदा सर्वांपर्यंत इच्छा व्यक्त करतो की तुम्ही आत्तापर्यंत आम्हाला जसा प्रतिसाद दिला आहे तसाच प्रतिसाद यापुढे देखील तुमच्याकडनं मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमाची सूत्रे डॉक्टर सचिन सोनवणे यांच्याकडे सुपूर्द करतो। धन्यवाद।